काय झालं सुषमा? हा बाळा, अगं तिला पाणी दे आधी. घे घे बाळा, पाणी पी. बाळा, वाईट स्वप्न बघितलंस का? ए बाबा, ये झोप माझ्याकडे, झोप. कमलाकर, अरे काय केलंस तू? हे निदान पोरीचा तरी विचार करायचास. कुमुदिनी, माझं एक ऐकशील? तुम्ही दोघींनी आता इथे राहण्यात काहीच अर्थ नाहीये. इथल्या आठवणीने उलट त्रास होईल तुम्हाला. नाही ताई, बऱ्याच बदल्यानंतर या गावात आलो आम्ही. हे सगळं उभं केलं. यात त्यांची आठवणी आहेत. इथून कुठेच जाता येणार नाही. इथे राहिलो ना तर ते सतत आमच्या बरोबरच आहेत असं वाटत राहील. अगं, पण हिचं काय? एवढ्या लहान वयात तिला हे सगळं पाहायला लागतंय. त्यात तुम्ही दोघी नातेवाईक नाहीत जवळ. गावातल्यांनी कितीही मदत केली तरी ते परकेच ना. त्यांच्यावर तरी किती अवलंबून राहणार आहेस? म्हणून म्हणते, चला तुम्ही दोघी मुंबईला. नाही, तुमच्यावरही ओझच होणार ना आम्ही. अगं, माझा एकुलता एक भाऊ होता. तो अडल्या नडल्या प्रसंगाला अगदी हक्काने मदत करायचा. त्याने साठवलेल्या पैशात माझा संसार उभा केला. त्याचे उपकार नाही आहेत का माझ्यावर? आणि तुम्ही काही मला परक्या नाहीत. तसंच काही असेल ना ताई तर सांगू आम्ही. पण आता इथून कुठेच जाणार नाही. सुषमाला तरी? ती सुद्धा माझ्या बरोबरच राहील. ए बाळा, तुला आत्याकडे जायचंय ना? आपण मध्येच जाऊन येऊ. 2 दिवस राहून येऊ. पण असं कायमचं जाऊन आत्याकडे राहणं शक्य नाहीये बाळा.
तुला बाबांची आठवण येते ना? हो ना. मग बाळा, आपण जर आत्याकडे गेलो ना तर तुला खूप आठवण येईल. म्हणून मग आपण इथेच राहायचं. बाबांबरोबरच राहतोय असं समजायचं. कळतंय ना तुला बाळा? पाटणकरबाईंनू, तुमच्या नंदेक सोडून इलंय मी गाडीवर. काय काम असात तर सांगा माका, मी करतय. नाही. सुषमा अजून शांत नाही झाला असं वाटतं. हा? नाही, पण होईल ती शांत. हो ना सुषमा? सुषमा, अहो लहान असा ता हट्ट करणारच, पण तुम्ही पण तुमचं हट्ट सोडू खय. म्हणजे तुमची नणंद जाताना सांगत होती माका, तुम्ही त्यांच्या सोबत गेला असतास तर बरा झाला असता. नाहीतरी सर काय राहुला. तुमका खरं सांगू, खराच आता तुमच्यासाठी या गावात काय राहुला नाही. जावा गाव सोडून तकडे मुंबई, तुमका सोबत पण होईल. आणि तुम्ही तर शिकलेले असास, तुमका खय काम मिळाल. आणि सुषमाच्या शाळेचा पण होईत ना. सर काय होणार. सोंट्या, वेळ आल्यावर हे गाव सोडून जाईन मी, पण अण्णांना सोडणार नाही. माझ्या जीवाला, यांच्या आत्मेला शांतता मिळणार नाही. अण्णा तुम्ही करा असा मेलाय करा करा नाही करत असा मेलाय नको करू तुम्ही मारता उडी हा मारता उडी मारा मारा उडी बाव खोला
उडी मारली ना की असा ना पाण्यात ना कोणतरी खेचून घेता आपल्या. खेचून घेता. मग असंच नाही वर येत, असा फुगून वर येता. तरंगता वर. तुम्ही मारताच उडी मारा. उडी मारा. तुम्ही उडी मारल्यात ना की असेच नाही वर येणार, असे फुगून वर येणार तुम्ही. मग पैसे पण येणार वर. तुम्ही असे इलाच ना फुगून वर की पैसे येणार वांगडा. मारा मारा. आहेस ना उडी मारा. आहेस ना मारा. तू फुगून येशील. नको अण्णा, जाणं सोडा. अण्णा सोडा ते का अण्णा. बाजूराव गावात ढकलते म्हणजे पुन्हा आवाज येऊचा नाही. अण्णा सोडा ते का जीव जाईल त्याचो. अण्णा थांबा. एक पाऊल जरी पुढे टाकलं ना तर मी सुद्धा जीव दे. नको थांबू. माका प्रायश्चित्त घेऊ दे. माझी मुलगी वाऱ्यावर पडेल. गो नको का असं बोला. या मग आत या म्हटलं ना. झालं करूक व्हाया रे. ह्या करूकच व्हाया. त्यात चालला आता ह्याच्यामुळे. हो नसतो तर काय झाला असता. रघु, तू सारखा तो बघता हा म्हणत असतोस. खरंच तो काही बघतो का? सगळा बघता हा तो. अण्णा काय काय करता, तू अण्णासाठी काय काय करतस, आणि अण्णापासून लपवून तू काय काय करतस. मग तुझंही त्याला दिसत असेलच ना. तू त्याच्या नावावर काय काय करतोस ते. हा रघु, एक काम करशील. काय एक कौल लावायचा. खराच. हो खरंच. पण तू असा म्हणाक लागलं तर ह्याका नेऊन कोर्ट कचेरीत बसवचं लागत. बोल कोणाचो कौल लावचो हा. अण्णासाठी आता पाटणकरचा दरवाजा मोकळा झालाय. अण्णा जर असाच तिथं जात राहिला तर एक दिवस ती बाई अण्णाला मुठीत घेऊन आपल्या गळ्यावर सुद्धा सुरा फिरवल्याशिवाय राहणार नाही. कौल लाव आणि विचार देवाला, ती बाई गावातनं बाहेर जाईल का. नेने हो कौल हो देऊ शकणार नाही. आणि हो तुका कौल लावचो असलो तर अण्णाकच लावचो लागतो. आणि हेनी जरी तिका बाहेर काढूचा ठरयल्यान तरी अण्णा काय तिका बाहेर पडाक देऊचो नाही. अण्णा, तिच्या वागण्याबद्दल मी माफी मागते. राग म्हणून घेऊ नका. अगो माझो कसलो राग. सुषमा राग गेलो. बरोबरच हा तिचो राग. असं नका बोलू. लहान आहे होती. रागात वाटेल ते बोलून गेली. पण सगळाच खोटा नव्हता ना. मी एवढं वाईट असे काय. नाही हो, असं नका बोलू. आता तुमच्याशिवाय आमचं कोण आहे. एकदा माझ्यासमोर हात जोडलंस, आता हात जोडू नको. सुषमाची अवस्था काय झाली असा ता कळता माका. अचानक बापूस गेलो. काय होत पोराचं. अहो, तुम्ही असं का केलं. एकदा तरी सुषमाचा विचार करायचा होता ना.
शांत. रडा नको. त्याच्या मनात तिला त्यांनी केले नाही. आता विचार करून काय होणार? पुढे काय करूचा आता बघू काय ना. तू धीर सोडू नको. यो अण्णा नाही कसा. मी असेपर्यंत तुका काळजी करूचं कारण नाही. आणि अण्णा नाही गेलो तर तुझी सगळी व्यवस्था करून जायत. आयुष्यभर तुका आणि तुझ्या लेखी काय कमी पडाक देणार नाही. तू माझी जबाबदारी असस. डोळे पुस. नाही पाणी नाही लागत. काय रे पांडू? वहिनी, मी ना असं पाणी काढलंय केसून. नाहीला पाणी ना कोणीतरी ना बांधून ठेवलेला. नाही येणार पाणी, नाही येणार. गप्र ती इकडे, मी काढते. बाजूक राह. नाही होतं पाणी. नाही होतं पाणी. नाही होतं. दत्तभाऊ, 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 दत्तभाऊ. अरे खुळ्या, काय झाला? सरिता वहिनी. सरिता, काय गो, काय होता? हा, चक्कर येता काय? चल आज चल. तू का सांगितलेलं ना जरा आराम करू. किती अशी काम करू घेतस? जा आज जा. हा. सावकाश. सावकाश. पाण्यापासून नाही कंक दुखवाना. ओढून घेतला पाणी. हा, ओढून घेतला. ओढून घेतलं पाणी. हा. नाहीला पाणी. सावकाश. आहे अहो, तेंका कित्याक बोलवतास? काय होतं तर बघू खोया ना. आहे आहे आहे. अरे काय झाला? आहे सरिता. की बाय हे का काय झाला? बावीकडे गेला होता पाणी काढू. चक्कर येऊ लागला, उलटी सारखं झाला. की बाय लय गरगरता काय? नाही गे, लय काय नाही. त्यांचं आपलं उगीच. उगाच काय? आहे तू बघू खोया होतास काय झाला आता. अरे पाणी नाही देऊ का? जा पाणी घेऊन ये जा. होय. वाईस बस. हा दत्ता, हा. अरे साखर पण हाड. होय. बरं वाटत हा तुका? बरं वाटत. गप साखर घे, साखर घे. घे 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 घे. घे. पाणी पाणी पी. घे, पाणी घे.
अगो घे अगो सरिता अगो बघतस काय पाणी घे पाणी नको 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 पाणी नको अगो पाण्यात काय झाला? अगो घे गो घे नको नको बघा पाणी पाणी नको पाणी नको आहे काय झालं का? बघूया नाहीतर डॉक्टरकडे घेऊन जाऊया मागे काय रे, झाली सगळी कामं? नाही अण्णा, जायत होते पण कामा सोडून बायले वांगडा बोलत बसतस. पाय चिपून दे त्याचे, केस बांधून दे. ओ अण्णा, बरं नाही त्या का पाणी भरू गेला होता तर चक्क देऊक लागली. पाणी देऊक बघतो तर पिऊक नाही. पोटोशी असताना काय झालं तर काळजी वाटणारच ना. अहो भ्याला असत बाईकडे एवढा काय होता, कोण नेऊन ढकलता बावीत? हा, अहो खय जातास तापात असे बाहेर जाऊ नको थांब आहे सरच दत्ता रे दत्ता काय झालं आहे? अरे बघ तापाच्या घरातून बाहेर जातात. अण्णा अण्णा असं नको करू. अहो, लय ताप हा. उगाच एखादं दोन काहीतरी व्हायत. चला वर चला. बाजूकराव, तुम्ही काय माका बांधून ठेवणार असास? तुमका काय वाटला कायमचं अंतरुणावर पडलंय? अण्णा बरं वाटतं खाय जाऊचा तर जावा, पण आत्ता नको. हात जोडतोय मी तुमका बाहेर जाऊ देऊचंय नाही. काय करणार हस? काय करतले मी काय अण्णा अण्णा ओ अण्णा अण्णा याच्यावर डोक्या आतून फोडून टाकीन. कडी काढ काढ. अण्णा सोडा ती का, सोडा ती का. आहे काढ काढ. जाऊ दे नाही का खाय जाऊचा आता. काढ म्हणताय ना. अहो थांबा ना. अहो अहो काय जातास. अहो ताप अंगात. अहो थांब. आहे जाऊ दे नाही का. अरे गेले गेले ते आवाज काय. आहे पाटणकर माणूस तसं चांगलं होतो. हो पाटणकर माणूस चांगलं होतो, पण पाटणकरांनी बावी धुडी किती मारला नसात काय समाधान नाही बाबा. कित्याक म्हणजे बावीतून पैसे असत कळला ना. पाटणकर दिसा साधू असलो तर शोधत होतो. पाहिले पोराचा कसा होता ना आता. कसली गर्दी, कोण गेले? पाटणकर कोण? पाट काय झालं होतं पाटणकरांचं? असा काय झाला तर माणसाक मुक्ती मिळणार नाही लवकर.
अण्णा तुम्ही? अण्णा तुम्ही इथे? बघतस तुझ्या बायलेचा हात पकडले तुझ्या समोर. अहो काय झालंय तुम्हाला? यो तुझं घो काय करता ता बघतय. अहो गेलेत ते. पण माका त्रास देता, माका मारूक बघता. तर तू काय मारणार माका? मी तुका खपवलंय. अण्णा वय मी खपवलंय एका. यो माझ्या वाटेत आडवो येता. सांगते का यो अण्णा नाही काय असा ते का माहित नाही. त्याच्या घरात येऊन याच्या बायले कापलासा केलंय. काय केल्याने ना काय नाही. मेल्यावर काय करणार आहेस तू? नाही सोडणार तुझे बायलूचा हात. ये मार माका ये. अण्णा हात सोडा. नाही सोडणार. हो काय चाललेलं आहे तुमचा? हिंदू तू काय करतास आहे सर? तुमचा जा काय चाललेला आहे ना त्याची शहानिशा करू केलंय मी. आजवर तुमची सगळी फेरा बघलंय मी. पण आता मी गप्प बसूच नाही. अहो हे का सगळा दिलास घरातला पैसो दागिनो उद्या का घराकडे घेऊन येशाल तरी पण मी गप्प बसायचा? बाद झाला आता सगळा. तुम्ही अशाल अण्णा नाईक. पण मी पण नायकांची सून आहे. गप नाही बसूच आहे. हिंदू नी खायसून नाही जाऊच आहे. मी काय पाटण करणार असा तुमच्या वाटेसून जाऊ? आणि ते पण तुमका नाही सोडतले. बघतास सगळा. माका पाटण करायची भीती दाखवतस. तुका सोडूच आहे नाही सोडूच आहे. अण्णा अहो खरी जातास? तापात असे बाहेर जाऊ नको. थांब आहे सरच. दत्ता रे दत्ता. काय झालं आहे? अरे बघ तापाच्या घरातून बाहेर जातात. अण्णा अण्णा असा नको करू. अहो, लय ताप हा. उगाच एखादा दोन काहीतरी व्हायत. चला वर चला. बाजूकराव तुम्ही काय माका बांधून ठेवणार असास? तुमका काय वाटला काय आमचं अंतरुणावर पडलंय? अण्णा बरं वाटतं खाई जाऊचा तर जावा पण आत्ता नको. हात जोडतोय मी. मी तुमका बाहेर जाऊ देऊच नाही. काय करणार हस? काय करतले मी काय? अण्णा अण्णा ओ अण्णा अण्णा याच्यावर डोक्या आतून फोडून टाकीन. कडी काढ काढ. अण्णा सोडा ती का? सोडा ती का? आहे काढ काढ. जाऊ दे नाही का खाई जाऊच आता. काढ म्हणताय ना. अहो थांबा ना. अहो काय जातास? अहो ताप अंगात. अहो ताप. आहे जाऊ दे का? अरे गेले गेले ते. अहो असं काय? आहे पाटणकर माणूस तसं चांगलं होतो. हो पाटणकर माणूस चांगलं होतो पण पाटणकरांनी बावी थोडी किती मारला नसात. काय समाधान नाही बाबा. कित्याक म्हणजे बावीतून पैसे असत कळला ना. पाटणकर दिसा साधू असलो तर शोधवत होतो. पाहिले पोराचा कसा होता आता? कसली गर्दी? कोण गेले? पाटणकर. कोण? पाट काय झालं होतं पाटणकरांचं? असा काय झाला तर माणसाक मुक्ती मिळणार नाही लवकर.
अण्णा तुम्ही अण्णा तुम्ही इथे बघतस तुझ्या बायलेचा हात पकडले तुझ्या समोर. अहो काय झालंय तुम्हाला? यो तुझं घो काय करता ता बघतय. अहो गेलेत ते. पण माका त्रास देता माका मारूक बघता. तर तू काय मारणार माका? मी तुका खपवलंय. अण्णा वय मी खपवलंय एका. यो माझ्या वाटेत आडवो येता. सांग ते का यो अण्णा नाही काय असा ते का माहित नाही. याच्या घरात येऊन याच्या बायले कापलासा केलंय. काय केल्याने ना काय नाही. मेल्यावर काय करणार आहेस तू? नाही सोडणार तुझे बायलूचा हात. ये मार माका ये. अण्णा हात सोडा. नाही सोडणार. हो काय चाललेलं आहे तुमचा? हिंदू तू काय करतस आहे सर? तुमचा जा काय चाललेला आहे ना त्याची शहानिशा करू केलंय मी. आजवर तुमची सगळी थेरा बघलंय मी. पण आता मी गप्प बसूच नाही. अहो हे का सगळा दिलास घरातला पैसो दागिनो उद्या का घराकडे घेऊन येशाल तरी पण मी गप्प बसायचा? बाद झाला आता सगळा. तुम्ही अशाल अण्णा नाईक पण मी पण नायकांची सून आहे. गप नाही बसूच आहे. हिंदू नी खायसून नाही जाऊच आहे. मी काय पाटणकर नाही असा तुमच्या वाटेसून जाऊ. आणि ते पण तुमका नाही सोडतले. बघतास सगळा. माका पाटण करायची भीती दाखवतस. तुका सोडूच आहे नाही. नाही सोडूच आहे. अण्णा